नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी समर्थ मते. स्वागत आहे तुमचं स्मार्ट शेती या युट्यूब चॅनलवरती. आज आपण कलिंगड या पिकामध्ये आलेलो आहोत. तर ह्या कलिंगडाची सध्याची व्हरायटी आहे सुप्रीत, जी आपण एक्सपोर्टसाठी जास्त करून यूज केली जाते. तर कलिंगड लागवड करताना आपण काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्यामध्ये जेव्हा आपले रोपं येतात ट्रेमध्ये, तेव्हा आपण जमिनीत लागवड करण्यापूर्वी त्याला आपण 22 टिन व जर्मिनेटर मधून काढू शकतो. जेणेकरून जेव्हा आपण जमिनीमध्ये रोपं टाकतो त्या टायमिंगला रोपं चांगल्या प्रकारे सेट होतात व त्या रोपाला मर किंवा कूज कमी लागते. त्यानंतर जमिनीमध्ये लागवड झाल्यानंतर एक 2 दिवसानंतर आपल्याला एक ड्रिंचिंग घ्यायची आहे, ज्यामध्ये ह्युमिक ॲसिड व तुमचं IBA ह्याचा समावेश असेल. ह्युमिक ॲसिडचं प्रमाण आहे 500 ग्रॅम प्रति एकर व IBAचं प्रमाण आहे 5 ग्रॅम प्रति एकर. ह्या प्रमाणामध्ये आपल्याला ड्रिंचिंग घ्यायची आहे. एकदा का ड्रिंचिंग झाल्यानंतर रोपं चांगल्या प्रकारे सेट होतात, मुळांची वाढ चांगली होते व तुमचा माता फुटण्यासाठी किंवा शेंडा फुटण्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होतो. तसंच एक 3 दिवसानंतर आपल्याला दुसरी ड्रिंचिंग घ्यायची आहे, ज्यामध्ये ऑक्साईड फॉर्मची ग्रेड आहे 25-10-10 जी महापेड कंपनीची येते. त्यासोबत आपण एक सीवेड घेऊ शकतो व रोको. रोको घेतल्यानंतर आपल्याला मर, कूज वगैरे तुमची पूर्णपणे कमी होणार आहे. त्यामध्ये महाग्रेन आपल्याला घ्यायचं आहे, जे 25-10-10 येतं ते 3 किलो प्रति एकर ह्या प्रमाणात घ्यायचं आहे. तुमचं रेक्टर ग्रीन जे सीवीडचं एकदम बेस्ट टॉनिक आहे, जे आपण 500 मिली प्रति एकर ह्या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. व तुमचं रोको 1.5 ग्राम प्रति लिटर पाणी, जेणेकरून तुमचा एकदम प्लॉट उत्कृष्ट प्रकारे सेट होईल. तुमचा शेंडा वाढीसाठी चांगला फायदा होईल व तुमची वाढ झपाट्याने होईल. जरी थंडीचे दिवस असले तरी तुमचा शेंडा चांगल्या प्रकारे पळेल. तसंच आपल्याला तिसरी ड्रिंचिंग घ्यायची आहे 1261 टॉनिक आणि एक तुमचं 6BA वगैरे घ्यायचं आहे, ज्यामध्ये तुमचं पूर्ण प्रकारे प्लॉट सेट होईल. तुमचा शेंडा चांगल्या व्यवस्थित प्रकारे पळेल. तुमचं पानाची साईज वगैरे चांगली होईल व तुम्हाला सेटिंगसाठी चांगला फायदा होईल. धन्यवाद.